पुण्यामध्ये महायुतीमध्ये धुसफूस सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। कामाच्या श्रेयवादावरून अजितदादांच्या पुण्यामध्ये महायुतीत धुसफूस पाहायला मिळतेय। वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील आजी माजी आमदारांमध्ये श्रेयाचा वाद हा उफाळून आलाय। वडगाव शेरीमधल्या विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांच्या मतदारसंघातल्या 300 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन आज अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे आणि त्याची जोरदार जाहिरात टिंगरे यांनी केली आहे। मात्र या जाहिरातीवर आता माजी आमदार जगदीश मुळीक यांनी आक्षेप घेतला। मतदारसंघातील विकास कामांचा पाठपुरावा हा एकट्या आमदारांनी केलेला नाही। या जाहिरातींवर शिंदे आणि फडणवीस यांचे फोटो नसल्यानं मुळीक नाराज झालेले आहेत। त्यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली आहे आणि मुळीक विधानसभेसाठी वडगाव शेरीमधून इच्छुक असल्याची माहिती आहे। त्यामुळे या जागेवरून महायुतीमध्ये ठणगी पडण्याची शक्यता आहे। दुसरीकडे काही दिवसांपूर्वी जुन्नरमधल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या दौऱ्याला विरोध केलेला होता, त्यांना काळे झेंडे दाखवले होते। आता भाजपच्या माजी आमदारांनी जाहिरातीवर आक्षेप घेतला। कार्यक्रमामध्ये वडगाव शेरीचे आमदार ज्या सरकारनं हे मंजूर केलंय त्या सरकारला विसरून गेलेत। या सरकारचे प्रमुख एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा साधा फोटो देखील त्यांनी टाकलेला नाहीये। पत्रिका काढण्याचं काम हे प्रशासनाचं असतं। त्यांनी त्यांच्या पद्धतीने जे प्रोटोकॉल असेल त्या पद्धतीने केलेलं आहे आणि ज्यावेळेस एखाद्या पक्षाचा नेता जर माझ्या मतदारसंघात येणार असेल तर आमचे कार्यकर्ते असेल किंवा पदाधिकारी असेल त्यांच्यामार्फत त्या ठिकाणी स्वागताचे फ्लेक्स लावले जातात। मला तर असं कुठं जाणवत नाही आणि जे काय ते वरचे नेते सगळे निर्णय घेतील ना, आपण त्याच्यावरती कशाला भाष्य करावं। तर या श्रेयवादावरून आणि या वादावरून सध्या अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली, पाहूया। ह्या गोष्टीला फार काही तुम्ही महत्त्व देऊ नका। आम्ही मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी तिघांनी मिळून हे सगळं ठरवलेलं आहे आणि तशा पद्धतीनं कारवाई चाललेली आहे। जर याच्यातनं कुणाचा गैरसमज झालेले असतील तर मी सांगितलेल्या गोष्टीची त्यांनी नोंद घ्यावी।